ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी मंगळवारी बोलवण्यात आलेली दुसरी बैठक ही निष्फळ ठरली। ऊसाला 3200 रुपये पहिली उचल मिळायलाच हवी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना अडून बसली आहे। एफआरपी पेक्षा जास्त रक्कम देण्यास कारखानदार तयार आहेत, पण 3200 रुपयांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना हटून बसल्याने तिढा अजूनही सुटलेला नाही। दरम्यान ऊस दराच्या प्रश्नावर स्वाभिमानीने अजून आंदोलन पुकारलेलं नाही। आम्ही आंदोलन केलं तर भडका उडेल असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे। तर तोडग्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे। तोडगा काढण्यासाठी आज पुन्हा तिसरी बैठक होणार आहे। नांदेड विधान परिषदेची निवडणूक यावेळी रंगतदार होणार आहे। काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकजूट केलेली आहे। काँग्रेसचे उमेदवार राजूरकर यांच्या विरोधात सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे। अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या शिंदेंना राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसंच भाजपनेही पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे। त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना आमदार, भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांची उपस्थिती होती। त्यामुळे अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे। राष्ट्रवादीने आतापर्यंत 3 उमेदवार जाहीर केले आहेत। पुणे, सातारा आणि भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादीने उमेदवार उभे केले आहेत। तो काँग्रेसलाही आघाडीसाठी 3-3चा फॉर्म्युला हवा आहे। नांदेड, सातारा, यवतमाळसाठी काँग्रेस आग्रही असल्याचं समजतं आहे। पुण्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। उद्योजक गणेश गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी जाहीर करत अर्ज दाखल केला आहे। यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शत्रुघ्न काटे, नवनाथ जगताप, राजेंद्र जगताप आणि शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले हे उपस्थित होते। हे सर्वजण भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक आहेत। शिवाय पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे 50% नगरसेवक आपल्या पाठीशी असल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे। सूचक आणि अनुमोदक म्हणून गायकवाड यांच्या उमेदवारी अर्जावर 30 नगरसेवकांनी सह्या केल्या आहेत। यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचाही समावेश आहे। शीना बोरा हत्या प्रकरणात गरजेपेक्षा जास्त रस घेतल्यानंच मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना हटवण्यात आल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। संभाव्य वाद टाळण्यासाठी मुदतीच्या आधीच हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी ANIला सांगितलं आहे। राकेश मारियांबाबत जेव्हा हा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्याबाबत 2-3 वाद निर्माण झाले होते। ललित मोदी प्रकरणी मारियांनी दिलेलं स्पष्टीकरण सरकारनं मान्य केलं। शीना बोरा हत्या प्रकरणात मारियांनी जास्त रस दाखवला। त्यांच्या कृतीमुळे अनेक सवाल उपस्थित झाले होते असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। राकेश मारिया यांची बदलीबाबत बोलताना ते म्हणाले, मारिया यांनी महासंचालकपदी बढती देण्यात आली। ठराविक कालावधीच्या आधी एखाद्या आयुक्ताची बदली होण्यात काहीच गैर नसल्याची पुष्टीही त्यांनी जोडली। राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची कामं पूर्ण करण्यासाठी 65,000 कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे। कर्ज रोखे, विशेष पॅकेज आणि प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या माध्यमातून हे प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहेत। त्याचबरोबर अनेक प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनींच्या मोबदला 3 टप्प्यात शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। त्यासाठी 15,000 कोटींचे कर्ज रोखे काढून ही रक्कम 3 टप्प्यात शेतकऱ्यांना मिळेल अशी माहितीही त्यांनी दिली आहे। जोपर्यंत या सगळ्या प्रकल्पासाठी या खात्याला एक रकमी आपण पैसे देणार नाहीत तोपर्यंत हे प्रकल्प मार्गी लागणार नाही। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय आमचे वित्तमंत्री आहेत, माननीय गडकरी साहेब आहेत, आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की या खात्याला कुठेतरी भरीव मदत करता आली पाहिजे। आणि म्हणून मग कर्जरोख्याच्या माध्यमातून आहे, काही स्पेशल पॅकेजच्या माध्यमातून आहे, काही प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या माध्यमातून आहे, असे करून जवळपास आम्ही 65,000 कोटी रुपयांचं आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। हे 65,000 कोटी आम्ही 3 वर्षामध्ये या ठिकाणी या खात्याला देणार आहोत। वांद्रे येथील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजच्या 7 विद्यार्थ्यांच्या विरोधात पोलीस तक्रारी करण्यात आल्यानं युवा सेनेनं जोरदार आक्षेप नोंदवलाय। हे विद्यार्थी युवा सेनेचे सदस्य असून 15 सप्टेंबरच्या युवा सेनेच्या मोर्चात ते सहभागी झाले होते। परिणामी कॉलेजमधला शिक्षण मंत्र्यांचा कार्यक्रम रद्द करावा लागला होता। त्यामुळे शिक्षण मंत्री सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा आरोप युवा सेनेनं केला आहे। ही कारवाई मागे घेतली नाही तर युवा सेनेच्या स्टाईलनं पाठपुरावा करू असा इशाराही युवा सेनेनं दिला आहे। शिक्षण मंत्र्यांची पोटदुखी आहे, कुठेतरी त्यांचा कार्यक्रम रद्द झाला म्हणून त्यांनी सूडबुद्धीने आज काढलेलं त्यांचं पत्रक आहे।
पण या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की युवासेना प्रमुखांसह संपूर्ण युवासेना ही त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मागे उभी आहे. आम्ही एकाही विद्यार्थ्यावर एवढी छोटीशी देखील आम्ही त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही आणि म्हणूनच उद्या आम्ही संपूर्ण युवासेना कार्यकारिणी आणि युवासेनेचे स्थानिक पदाधिकारी असतील आणि सगळे आमच्या युनिटचे पदाधिकारी हे आम्ही त्या प्राचार्यांना भेटून त्यांना आम्ही जाब विचारणार आहोत. दिवाळी पाडव्यानंतरचा दिवस गवळी बांधवांसाठी खास असतो. त्यांच्याकडील पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस, त्यालाच सगर असं देखील म्हणतात. पुण्यातील गणेशपेठ दूध भट्टीमध्ये सगर उत्सवाचं आयोजन करण्यात येतं. या दिवशी गवळी बांधव आपल्या हाल्यांना सजवून त्यांची मिरवणूक काढतात. यावेळी काही लोक हाल्यांचे छान खेळ सादर करतात. पुण्यातील उत्सवात मोठ्या संख्येने जनावरं सहभागी झाले होते. यावेळी आयोजकांकडून जनावरांचा तोडा देऊन सन्मान करण्यात आला. ग्रामविकास आणि महिला बालविकास पंकजा मुंडे यांनी माटुंगा येथील चिल्ड्रन अँड ड्रग्स सोसायटी संचलित अनाथ आश्रमात जाऊन अनाथ मुलांबरोबर भाऊबीज साजरी केली. लहान मुलांकडून प्रेरणा मिळते, त्यांच्या आनंदातून आपल्याला आनंद मिळतो असं त्यांनी सांगितलं. तर सरकारची 2 वर्षांची कामगिरी चांगली आहे. विरोधक नकारात्मक भावनेत असल्याचं त्या म्हणाल्या. तसंच आंबोली बलात्कार प्रकरणी आरोपींना कडक शासन व्हावं अशीही मागणी त्यांनी केली. मी गेले 3 वर्ष मुंडे साहेब गेल्यानंतर दिवाळी अशी साजरी केली नाही. भाऊबीजेला जर काही माझे भाऊ किंवा माझे नातेवाईक आले तर आम्ही बसतो, भेटतो, एकमेकांबरोबर सुखदुःख वाटतो. दरवर्षी गेले 8 ते 10 वर्ष झाले मी दिवाळीचा भाऊबीजेचा दिवस हा कुठल्या ना कुठल्या लहान मुलांबरोबर साजरा करते. गरिबीमुळे दिवाळी सण साजरा करणं जवळपास अशक्य असलेल्या मुंबईतल्या पदपथावरच्या श्रमिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. यासाठी निमित्त ठरली शिवसेना चित्रपट सेना. शिवसेना चित्रपट सेनेचे सचिव अमोल परब यांनी वरळीतल्या पदपथावर राहणाऱ्या कुटुंबांना दिवाळीनिमित्त कपडे आणि फराळाचं वाटप केलं. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे स्थानिक विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर हे आवर्जून उपस्थित होते. नाहिरे वर्गातल्यांसोबत दिवाळी साजरी करताना समाधान लाभल्याची भावना शिवसैनिकांनी यावेळी बोलून दाखवली. नाशिक शहरातील अनधिकृत फटाके दुकानाचा वाद चांगलाच चिघळला असून फटाके विक्रेते आक्रमक झाले आहेत. सुरक्षेच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यानं शहरातील पावणे 200 दुकानदारांना नोटिसा बजावून 50हून अधिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 40हून अधिक दुकानं बंद करून सोमवारीच दुकानदारांना गाशा गुंडाळावा लागल्या. गाळेधारकांना भाडे आकारून 1 नोव्हेंबरपर्यंत स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र त्याआधीच दुकानं बंद करावी लागल्यानं व्यावसायिकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देखील दिला आहे. दुकानदारांनी नियम अटींचं पालन केलं नसल्यानं संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी त्यांच्यावरती कारवाई करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून दिली जात असून अधिकारी मात्र कॅमेऱ्यासमोर बोलायस नकार देत आहेत. तर मनपानं तक्रार केल्यामुळे कारवाई केल्याची भूमिका पोलिसांनी मांडली आहे. यंदाच्या दिवाळी चायनीज वस्तूंच्या विक्रीत तब्बल 60% घट झाली आहे. तर कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं हा अहवाल दिला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर चीन कधीच भारताची साथ देत नाही. उलट चीनचा बहुतेक वेळा पाकिस्तानलाच पाठिंबा असतो. विशेषतः उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानबरोबरच चीन विरोधातही भारतीयांचा रोष वाढला होता. त्यामुळे चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जात होतं. त्याचाच परिणाम म्हणून यंदाच्या दिवाळीत भारतीय ग्राहकांनी चीनी बनावटीचे फटाके आणि लाईट्सच्या माळांपेक्षा भारतीय बनावटीच्या वस्तूंना पसंती दिली आहे. बऱ्याचशा विक्रेत्यांकडे भारतीय मालाचीच मागणी ग्राहक करत होते. तर काही विक्रेत्यांनी मेक इन इंडिया असे फलक लावूनच मालाची विक्री केली. नागपूरमधल्या हुडकेश्वर परिसरातील रस्त्याचं काम अपूर्ण असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या 8 महिन्यांपासून हुडकेश्वर ते पिपळा या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात झाली. मात्र दोन्ही बाजूचा रस्ता खोदून केवळ एकाच बाजूचं काम सुरू केल्यानं वाहतुकीसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. या रस्त्यावर अपघातांचं प्रमाण देखील वाढलं असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. तसंच रस्त्याच्या कडेला असलेले दुकानदार आणि रहिवाशांना दिवसभर धुळीचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे प्रशासनानं याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. कामगार नेते मिलिंद तुळसकर यांचा भाजपत प्रवेश झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या उपस्थितीत वर्षावर तुळसकर यांनी भाजपत प्रवेश केला. यावेळी सुनील राणे, कमलाकर दळवी हे देखील उपस्थित होते. तुळसकर यांनी भारतीय कामगार सेनेच्या सरचिटणीस आणि संयुक्त चिटणीस पदावर काही वर्ष काम केलं होतं. तसंच ते कोकण रेल्वे कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत.
धुळे शहराला लागत असलेल्या नकाणे तलावाजवळ हुल्लडबाजी करणाऱ्यांवर आता चाप बसणार आहे, कारण नकाणे तलाव परिसरात तब्बल 8 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत। उच्च क्षमतेचे हे सीसीटीव्ही कॅमेरे तब्बल 2 किलोमीटरपर्यंतच्या हालचाली टिपू शकतील। या तलावातून शहराला पाणी पुरवठा होतो। निसर्ग सौंदर्यामुळे हा परिसर पिकनिक स्पॉट म्हणून ओळखला जातो, त्यामुळे या ठिकाणी नेहमी गर्दी असते। परंतु गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी टवाळखोरांकडून हुल्लडबाजी वाढली आहे। नको ते प्रकार या ठिकाणी होऊ लागले आहेत। तसेच धरण सुरक्षेसाठी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे असा अभिप्राय पोलीस प्रशासनाने दिला होता। त्यामुळे पाटबंधारे विभागाने परिसरात विविध ठिकाणी 8 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तहसील कार्यालयाच्या नव्या इमारतीला रात्री अचानक आग लागली। या आगीमध्ये रेकॉर्ड रूम पूर्णपणे जळून खाक झाली आहे। शॉर्ट सर्किट किंवा फटाक्याच्या ठिणगीने ही आग लागल्याचा संशय वर्तवण्यात येतोय। आगीत जळालेली सर्व कागदपत्रे स्कॅन करण्यात आली असून त्यांची डिजिटल प्रत जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षित असल्याचं निवासी जिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी स्पष्ट केलं आहे। मनमाड शहरात दिवाळी पाडव्याच्या दिवशी गवळी बांधवांनी रेड्याला सजवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली। यावेळी जनावरांचं औक्षणही करण्यात आलं। भाऊबीजेच्या दिवशी रेड्यांच्या टक्करीची अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली। नगरपालिकेच्या महर्षी वाल्मिकी स्टेडियम मैदानावर रंगलेल्या रेड्यांच्या टक्कर स्पर्धेत अनेक रेडे सहभागी झाले होते। रेड्यांच्या एकमेकांना झुंजण्याचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। यवतमाळच्या गोधनी बायपासवर फियाट कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात 2 जण ठार झाले तर 2 जण गंभीर जखमी झालेत। यवतमाळच्या जय विजय चौकात राहणाऱ्या अरविंद शिंगारे आणि त्यांची मुलगी कोमल अपघातात ठार झाले असून ते आपल्या दुचाकीनं पती रोहिणी, मुली कोमल आणि शिल्पाला घेऊन वाघाई देवस्थानात जात होते। दरम्यान गोधनी बायपास चौफुलीवर भरधाव फियाट कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली। भाऊबीजेच्या दिवशीच 3 चिमुकल्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। कल्याणजवळील टिटवाळा इथं ही घटना घडली। 16 वर्षीय साईनाथ भोईर, 13 वर्षीय जीवन भोईर आणि 9 वर्षीय साईनाथ भोईर अशी या मृतांची नावं आहेत। हे तिघंही मांडा येथे रहिवासी आहेत। दिवाळीची सुट्टी असताना तिघं नदीवर पोहायला गेले, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने या तिघांचा बुडून मृत्यू झाला। मुंबईत अंधेरीत महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे। अंधेरीमधील आंबोलीमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे। ही महिला पतीसह नवीन घर पाहण्यासाठी या भागात आली होती। त्याचवेळी रात्रीच्या सुमारास परिसरातल्या 8 जणांनी महिलेवरती सामूहिक बलात्कार केला। या सामूहिक बलात्कार प्रकरणी 7 नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे। हे 7ही जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत। ऐन सणासुदीच्या काळात ही घटना घडल्यामुळे मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पिंपरी चिंचवडमध्ये शनिवारी झालेल्या हत्येनं खळबळ उडाली आहे। भोसरीमध्ये संध्याकाळी 6:30च्या सुमाराला विकास माळी या 20 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली। विशेष म्हणजे हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। विकास माळी याच्यावर याआधी हत्येचा आरोप होता। विकास हा त्याच्या भागातल्या काही तरुणांना त्रास देत होता, त्यात त्यांचे अनेकदा खटकेही उडत होते। त्यातूनच विकासची हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। भोसरी पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांना अटक केली, तर एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय। जुन्नरमध्ये एकाच कुटुंबातल्या 6 जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे। यात 3 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे, तर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। जुन्नरच्या ओतूर गावात ही घटना घडली। राहुल फुलमाळी, धनराज फुलमाळी, साईराज फुलमाळी अशी मृत मुलांची नावं आहेत। अन्य तिघांवर नगर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुलांनी दिवाळीचा फराळ केल्यानंतर बाहेरून आणलेली मिठाई खाल्ली होती। ऐन दिवाळीत कुटुंबातील 3 लहानग्यांचा मृत्यू झाल्यामुळे फुलमाळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। दरम्यान या प्रकरणी आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करतात। दिवाळीची धामधूम सुरू असताना मुंबईतील वरळीतल्या मॅरेथॉन इमारतीला रात्री भीषण आग लागली। या आगीत 8, 9 आणि 10 मजल्यांचं मोठं नुकसान केलंय। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आणि 6 टँकर्स घटनास्थळी दाखल झाल्या। अथक प्रयत्नानंतर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं। एसीमध्ये लागलेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता, मात्र इमारतीमध्ये काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या सांगण्यानुसार ही आग फटाक्यांमुळे लागल्याचं निष्पन्न झालं। सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी 3ही मजल्यांचं मोठं नुकसान झालंय। यवतमाळच्या गजबजलेल्या आर्णी मार्गावरील फर्निचर आणि भांड्याच्या गोदामाला भीषण आग लागली। आगीत लाखो रुपयांचे लाकडी आणि फर्निचरचे साहित्य, भांडी जळून खाक झाली आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जातोय। एका स्टील सेंटरच्या आर्णी मार्गावरील गोदामाला अचानक आग लागली। बघता बघता गोदामातून निघणाऱ्या आगीच्या लोडांनी संपूर्ण गोदाम व्यापलं। दाटीवाटीची वस्ती आहे, त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी रहिवाशांनी तातडीनं अग्निशमन दलाला सूचना दिली। त्यानंतर अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली।
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला आग लागण्याची घटना घडली आहे। मुंबईहून पुण्याला ही बस जात असताना बोरघाट परिसरातील ही दुर्घटना घडली आहे। गाडीतून धूर निघत असल्याचं प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर सर्व प्रवासी तात्काळ गाडीतून खाली उतरले। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती असून लागलेल्या आगीत पूर्ण गाडी जळून खाक झाली आहे। सुदैवाने यात कोणीही जखमी झालं नाही, तर आगीवर नियंत्रण मिळविण्यात देवदूत IRBला यश आलं आहे। पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे सुरळीत आहे। गुजरात राज्य पासिंगची ही बस असून बसमध्ये 14 प्रवासी होते। दिवाळीत सुटीचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातील पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातल्या समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली आहे। त्यामुळे अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, दिवे आगारचे किनारे हाऊसफुल झाले आहेत। बच्चे कंपनीच्या शाळांना असलेली सुट्टी आणि सरकारी कार्यालयांना सलग 4 दिवसांची मोठी सुट्टी असल्यामुळे दिवाळी साजरी करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत। यंदाही अलिबागसह मांडवा, नागाव, काशीद, मुरुड, दिवे आगारच्या किनाऱ्यांवर पर्यटकांनी गर्दी केली आहे। इथल्या समुद्रात वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद पर्यटक घेत आहेत। घोडा आणि उंटांच्या सवारीमुळे बच्चे कंपनी तर पॅरा सेलिंग, ATV राईड्स, जायंट बॉल सारख्या साहसी खेळांची रेलसेलमुळे बडी मंडळी खुश आहेत। इथून पाय निघत नाही असं पर्यटक सांगतात। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।